आयबी कार्गो म्हणजे काय माहितीये का, हे आपलं जे आज तुम्ही जे सगळं सॉफ्टवेअर जे यूज करतायत ना, ते आयबी कार्गो मधून हे आले. आणि मला हे खास हे क्षण काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का, की आपले संबंध एवढे झालेले आहेत की आज तुम्हाला किती जरी अडचण आली, तुम्हाला रात्री अपरात्री किती जरी त्रास झाला, तुम्ही प्रत्येक जण बिंदास आयबी कार्गोला फोन करतात. कुछ तकलीफ हुआ किसको फोन करो, आयबी कार्गो. किसको, अरे तो आम्हाला माहित नाही आयबी कार्गो. आणि म्हणजे मला दुसरं एक सांगायचं काय माहितीये का, की मला एक सवय, एकदा हात जर पकडला ना तर तो सोडायचा नाही. आणि हे तुम्हाला माझ्या समजा बाकी टोटल टीम मध्ये पण दिसेल. मी जर एकदा हात पकडला, हा जोपर्यंत माझे दोनच नियम आहेत. जोपर्यंत समजा डिलिव्हरीवाले असतील तर जोपर्यंत मी तुम्हाला माल देतोय तो तुम्ही टायमावर पोहोचवताय, तोपर्यंत तुमचे माझे संबंध. अजून तुमचे माझे संबंध कधी कुठपर्यंत टिकतील, जोपर्यंत मी दिलेला माल त्याचा व्यवहाराचे पैसे मला जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत येतात तो म्हणजे तुमचे माझे संबंध. बाकी तोपर्यंत काय. तसंच माझे बुकिंग ब्रांच आहे, तसंच लेबर समजा माथाडी कामगारांचं. 2 मिनिटं मी फक्त शिवाजी बोराडांबद्दल बोलायचं. मगाशी मला बोलता आलं नाही. आज माझी मुंबईला जितकी लोडिंगची जबाबदारी आहे, ते जे काय आहे, जे काय गाड्या टायमावर सुटतात, जे काय माल भरून भरून येतो, ते फक्त शिवाजी बोराडांमुळे. आज ते जरी मुकदम आहे, सगळं आहे, माझं फक्त एकच काम आहे, शब्द टाकणं. मला माहित नाही, मला हा माल टाकायला पाहिजे. ते बोलतात तुम्हाला काय, तुम्हाला काम होण्याशी मत. आणि हे जे ट्युनिंग जेव्हा होतं ना, तेव्हा हे मोठं काम होतं. मित्रांनो, या गोष्टी सोप्या नाहीये. म्हणजे बघा, काम करत असताना खूप वेळा खटके उडतात, त्यांचे माझे खटके उडतात आणि उडत असतात. पण मी तुम्हाला सांगतो, खटके उडाल्यावर तेही शांत झोपत नसतील, मी शांत झोपत नसतो. कारण एकमेकांना जीव असतो. पण कामात खटके उडतात, पण नंतर परत नॉर्मल होतं. आणि असं कोणत्याही कामात लोडिंग मध्ये किंवा कशात किती अडचणी आल्या, पण ते कधीच बोलले नाही की बाबा आता होणार नाही आमचं. तुम्ही शब्द टाका, काम होण्याशी मतलब बस. आणि म्हणून हे आज सगळं दिसतंय असं. तर तसंच आयबी कार्गो मधून हे आलेले. कारण कृष्णा आहेत, राजेश आहेत, की आपण त्यांना म्हणजे पहिल्या दिवसापासून मी त्यांना हे मला हे पाहिजे, ते चेंजेस करून पाहिजे. आणि स्टार्टिंगच्या काळात मी तुम्हाला सांगतो, नवीन जेव्हा कॉम्प्युटर लावला आयबी कार्गो घेतलेलं, त्यावेळेस मला वाटतं राजेश स्वतः सगळ्या ब्रांचला फिरत होते. ते चाकणला एक दिवस थांबले, भोसरीला थांबले, इकडे थांबले. आणि त्याच्यामुळे आज नाही म्हटलं तरी आज आरामशीर 42, 46, 48 शाखेमध्ये आपला हा आयबी कार्गो आहे. तर त्याच्यामुळे धन्यवाद तुम्हाला.